एक कर्कश आवाज सुबोधच्या कानी पडला आणि तो दचकून उठला. खोलीत आधीच अंधार होता. खिडकीवरील पडदे फडफडत होते. सुरेखा शांत झोपलेली होती. खट आवाजाने सुबोध दचकला. बेडरूमचा दरवाजा किंचित उघडा होता व फटीतून आलेल्या हलक्याशा उजेडात एक सावली फिरताना दिसत होती. सुबोध जागचा उठला व दरवाजाच्या दिशेने गेला. अचानक त्याचा पाय मौशार गोष्टीवर पडला आणि दचकून त्याने खाली पाहिले. एक वेळ काहीतरी अंधारात सरकल्यासारखे वाटले, पण तिथे सर्वच जसेच्या तसे होते. सुबोधचे काळीज मात्र धडधडू लागले होते. सुबोध चालत दरवाजापर्यंत गेला. बाहेर एखादी सावली उभी असल्यासारखे त्याला वाटले. तसा त्याने दरवाजा उघडला, पण पॅसेज मोकळा होता. धडधड आवाजाने परत सुबोध दचकला. तेथून अगदी काही पावलांच्या अंतरावर जिना होता आणि आवाज जिन्यावरूनच आला होता. सुबोध धावला व त्याने नजर समोर फेकली, पण तिथे काहीच नव्हते. सगळे जसेच्या तसे एकदम शांत होते. हलक्या आवाजात हसण्याचा आवाज सुबोधच्या कानी पडला आणि दचकून धडधडत्या काळजाने त्याने समोर पाहिले. रेलिंगला काहीतरी काळसर लटकत होते. ते स्पष्ट दिसत नव्हते, म्हणून सुबोधने औंढा गिळत आपले पाऊल त्याच्या दिशेने उचलले. तोच धाड आवाज त्याच्या कानी आला. आवाज मागून आल्याने सुबोधने मागे फिरून पाहिले. एखाद्या लहान मुलाप्रमाणे आकृती अंधारात स्थिर उभी ठाकलेली क्षणभर त्याला दिसली आणि पुढच्याच क्षणी त्या आकृतीने स्वतःला जिन्यावर झोकून दिले. कड करत एखादे हाड मोडल्याचा आवाज तिथे घुमला आणि जिन्याच्या मधोमध रक्ताचा ठिपका उमटला. धाड धाड करत एखाद्या चेंडूसारखी ती आकृती पायऱ्यांवरून घसरत हॉलमध्ये जाऊन स्थिरावली. सुबोध घाबरून धावला व लागली जिना उतरून तो हॉलमध्ये आला, पण तिथे काहीच नव्हते. संपूर्ण घर रिकामेच होते. सुबोध धडधडत्या छातीने मागे फिरला. तोच त्याच्या कानी दरवाजाच्या करारण्याचा कर्कश आवाज आला आणि डोळे विस्फारून त्याने मेन डोअरवर नजर टाकली. दरवाजा उघडा होता आणि हवेमुळे हालत होता. हवा घोंगावत दरवाजातून आत येत होती. क्षणभर घरात वेगळीच हालचाल झाली आणि गोंधळून सुबोधने चहूबाजूला नजर फिरवली. तोच जोरदार ओरडणे त्याच्या कानी पडले आणि सुबोधच्या छातीत धस झाले. आवाज त्याच्या ओळखीचा होता. एखाद्या जनावराचा होता. त्याच्या पाळीव कुत्र्याचा होता. आवाज घराबाहेरून येत होता, म्हणून लागलीच सुबोध धावला. किंचित उघडा असलेला दरवाजा लोटत तो बाहेर पडला आणि बगीच्याच्या दिशेने धावला. समोरील दृश्य पाहताच त्याचे हातपाय गळाले. दरदरून घामाच्या धारा त्याच्या कपाळावरून खाली गळू लागल्या. त्याचे डोळे विस्फारले आणि छातीत चांगली धडधड वाढली. जणू काळीज बाहेर पडू इच्छित आहे. समोर एक काळसर कुचकी आकृती मेलेल्या कुत्र्याच्या शरीरावर तुटून पडली होती. काही वेळ एकदम शांततेत गेला. थरथरत सुबोध जागचा खिळून उभा राहिला होता. ती आकृती बसल्या जागेवरच स्थिर झाली होती व तिच्या कुजलेल्या शरीरावरील एक पांढरी साडी हवेत फडफडत होती. तेवढाच आवाज वातावरणात ऐकू येत होता आणि त्या आकृतीपासून निघालेल्या सडलेल्या मांसाचा कुजका वास तेवढा दरवळत होता. हळूहळू तिचे डोके उलटे फिरले व तिचे रक्ताळलेले तोंड उघडले गेले. तिच्या डोळ्यांच्या खोल खाचेत काहीतरी लाल भडक चमकत होते. इतका भयानक चेहरा आजपर्यंत सुबोधने स्वप्नातही पाहिला नव्हता आणि आज प्रत्यक्ष काहीतरी भलतेच समोर ठाकले होते. त्याचे शरीर एक वेळ गारटले. थरथरत औंढा गिळत सुबोध लटपटत हळूहळू मागे सरकू लागला. तोच एकदम भेसूर किंकाळी त्या आकृतीच्या मोठ्या तोंडातून निघाली व वाऱ्याच्या वेगाने ती सुबोधच्या दिशेने सरकली. सुबोध भीतीने किंचाळलाच आणि तोल जाऊन धाडकन खाली आपटला व कोलांटी खात तो लगबगीने उठला. त्याने जितक्या वेगात होईल तितक्या वेगात घराच्या दिशेने पाय उचलले. मागून ते भेसूर किंकाळणे त्याच्या कानात घुमतच होते.
एक जबर अशक्तपणा त्याला जाणवत होता. तरी घरात शिरून धाडकन त्याने दरवाजा बंद केला. काही वेळ तो फुललेला श्वास विझवत तसाच वर खाली होणारी छाती घेऊन दरवाजाला टेकून उभा होता. तोच वरच्या मजल्यावरून त्याच्या बेडरूममधून सुरेखाचा ओरडण्याचा आवाज त्याच्या कानी पडला आणि दचकून सुबोधने बंद पापण्या उघडल्या व लागलीच तो बेडरूमच्या दिशेने धावला. सुबोध जिन्यावरच होता. तोच कोणीतरी त्याचा पाय पकडून त्याला ओढले आणि तोल जाऊन तो धाडकन जिन्यावर कोसळला. सुबोध वेदनेने विवळत पडला होता. तोच त्याच्या डोक्याशेजारून एक लहान आकृती सरपटत वेगात निघून गेली. थरथरत सुबोध उठला व त्याने आजूबाजूला नजर फिरवली, पण अंधाराव्यतिरिक्त काहीच नव्हते. पण सुरेखाच्या किंकाळ्या घरात घुमल्या आणि वेदना सोसत सुबोध कसा तरी जिन्यावरून वरती चढू लागला. तोच त्याला जाणवले की कोणीतरी त्याच्या मागून येत आहे. तसे लागलीच सुबोधने मागे वळून पाहिले, पण कोणीच नव्हते. थोड्या वेगात धावत सुबोधने अर्धा अधिक उघडा असलेला दरवाजा लोटला आणि तो पूर्ण शहारला. सुरेखा हवेत उचलली गेली होती आणि भिंतीवर एक काळपट कृशाकृती चिकटून उभी होती. सुबोधला पाहताच ती क्षणात वाऱ्याने खडखडणाऱ्या खिडकीतून बाहेर पडली. सुबोध धावत गेला. तोपर्यंत धाड आवाज करत सुरेखा पलंगावर आपटली. सुबोधने जवळ जाऊन तिला सावरले आणि रडणाऱ्या सुरेखाला मिठीत घेतले. तिच्या शरीरावर अनेक रक्तस्त्रावी जखमा झाल्या होत्या व अनेक वर्ण उमटलेले होते. दोघांचेही शरीर चांगले घामाने भिजले होते व ते थरथरत गोंधळून तसेच बसलेले होते. डोरबेलचा आवाज घुमला तसे हातातील पेपर बाजूला ठेवत नितेश दरवाजाच्या दिशेने गेला. दरवाजा उघडताच त्याच्या नजरेसमोर एक 20-25 तरुण उभा ठाकला. रुद्र आहेत काय? त्याने विचारले. हो आहेत, या आत या, म्हणत नितेशने त्याला आत घेतले. मी रुद्रला बोलावून आणतो, म्हणत नितेश आतमध्ये निघून गेला. सुबोधने एक वेळ सर्व घरभर नजर फिरवली. अद्यापही त्याच्या नजरेत भीती तरळत होती व चेहऱ्यावर लागलेल्या माराची लाली ठळक दिसत होती. रुद्र काहीच वेळात नितेश सोबत तिथे येऊन बसला. दक्षाने चहा नाश्ता आणून ठेवला. आपली ओळख व समस्या काय? रुद्रने विचारले. मी सुबोध. शहरापासून थोडे दूर माझा एक छोटासा बंगला आहे. घरात मी, माझी बायको दोघेच राहतो व आसपास मनुष्य वस्ती नाही. नुकतेच आमचे लग्न झाले आणि आम्ही तिथे स्थायिक झालो. सर्व काही सुरळीत चालले होते, पण अचानक सर्व काही बिघडले आणि सर्वच भयानक झाले. सुबोध म्हणाला. असे काय झाले? काही सांगू शकता काय? नितेशने विचारले. सुबोधचा चेहरा एकदम गंभीर झाला व तो म्हणाला. काहीच दिवसांपासून आमच्या घरात सर्वच भीतीदायक होऊ लागले होते, पण काल जे काही पाहिले, अनुभवले, त्यामुळे तर मी हादरूनच उठलो. सुबोधने रुद्र व नितेशला जे काही घडले होते ते सर्व सविस्तर सांगून टाकले. ते सर्व ऐकून रुद्र म्हणाला. मी तुम्हाला मदत करायला तयार, पण घरात तुम्ही दोघे म्हणजे तू आणि तुझी बायको नसावी, कारण तिथे धोका आहे. आम्ही कालच भीतीपोटी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतलाय. तिथे राहणे आमच्या जीवावर आले. आता जाताना शेवटची आशा म्हणून आपल्याकडे आलोय. कृपया मदत करा. सुबोध म्हणाला. शहरापासून थोड्या दूर कार एका छोट्याशा बंगल्यासमोर येऊन थांबली. अवतीभोवती हिरवळ होती. बगीचा होता, स्विमिंग पूल होता व कंपाऊंड होते. काही नारळीची, आंब्याची झाडेही होतीच. रुद्र व नितेशने त्या आवारात प्रवेश केला. वेळ संध्याकाळची होती व सूर्य अस्ताला जात होता. अचानक तीव्र हवेमुळे बाजूचे झुडूप हलले. रुद्रचे तिकडं लक्ष गेले व त्याने पाय उचलले. तोच एक साप अचानक सळसळत निघून गेला आणि रुद्र थबकला व मागे फिरला. बागेतील एका झुडपातून विचित्र सडलेला घाण वास येत होता. दोघेही पुढे गेले आणि दचकून मागे सरकले. अर्धे खाल्लेल्या कुत्र्याचा कुजका मृतदेह तिथेच पडलेला होता. साहेब, आलात तुम्ही?
मालकांनी सांगितले होते म्हणून जेवण घेऊन आलोय. मागून आवाज आला. समोर एक व्यक्ती हातात डब्बा घेऊन उभी होती. साधा मळकट पोशाख व कललेलं वय. रुद्र त्याच्याकडे संशयित नजरेने पाहत होता. आपण कोण? नितेशने विचारले. मी इथला माळी आहे रमेश, तो म्हणाला. बरं हे कुत्रं जरा फेकून दे, नितेश म्हणाला. ते सर्व पाहताच रमेश शहारला. दरवाजा कर्कश आवाज करत उघडला. रुद्रने घरात पाय ठेवला. तोच हवा सन आवाज करत फिरली आणि अचानक आतल्या खोलीत काहीतरी धाडकन आपटल्याचा आवाज आला. नितेश दचकला व म्हणाला, रुद्र, खेळ सुरू झालाय. रुद्रने दरवाजावर टांगलेल्या थरथरणाऱ्या लिंबू मिरचीवर नजर फेकली. तोच पाठीमागून पसरू पाहणाऱ्या काळोखात क्षणभर आपल्या मागे कोणीतरी श्वासोच्छ्वास घेत उभे असल्याचा रुद्रला भास झाला. तसे रुद्र मागे फिरला, पण हवा साय करत घोंगावत निघून गेली. झाडे झुडपे जोरजोरात सळसळत होती. रुद्र, हा परत सडकावास कुठून येतोय? नितेश रुद्रजवळ येत म्हणाला. कुठून नाही, इथली हवाच तशी आहे. तुला केव्हाही असा भास होऊ शकतो. घरातील कोपऱ्यात नजर टाकत रुद्र म्हणाला. नितेश सर्व सामान वरती ठेवायला निघून गेला व काहीच वेळात खाली परतला. मला खूपच विचित्र वाटते रुद्र, तेही आल्या आल्या. नुकतेच वरती पॅसेजमध्ये कोणीतरी धाड धाड पावले टाकत निघून गेल्यासारखे वाटले, नितेश म्हणाला. हे अपेक्षितच आहे. चल जेवण करून घेऊयात, रुद्र म्हणाला. दोघांनी जेवण उरकले व रुद्र शांत खुर्चीला मान रेलून बसला होता. त्याचे डोळे लागले होते आणि नितेश वरती एकटाच रूममध्ये झोपला होता. हवा अधिक वेगात घोंगावत होती आणि अचानक दरवाजाच्या फटीतून काळपट धूर बाहेर पडू लागला. रुद्रने खाडकन डोळे उघडले, कारण गार स्पर्श त्याच्या मानेला झटकून गेला होता. आजूबाजूला कोणीच नव्हते. इतक्यात दरवाजा जोरात धडाडला आणि रुद्रचे तिकडे लक्ष गेले. वरती जिन्यावर काहीतरी धडाडले आणि रुद्रला एखादी आकृती क्षणभर तिथे उभी असलेली दिसली. रुद्र तिकडे लक्ष न देता दरवाजाकडे निघाला व निरखून त्याने लाकडी फटीत काहीतरी काळपट शोधून काढले. तोच कोणीतरी ओरडत त्याच्यावर झडप घातली आणि तोल जाऊन रुद्र खाली आपटला. त्याच्या गालावर नखे उमटली व काहीतरी सळसळत तेथून अंधारात निघून गेले. रुद्रने आपल्या हातातील त्या गोष्टीकडे पाहिले आणि आपल्या हाताची मूठ आवळली. तोच वरती खोलीतून नितेशचे किंचाळणे रुद्रच्या कानी आले. तसा रुद्र धावला. तोच एक छोटी आकृती वेगात पुढे सरकली व त्याने पुन्हा एकदा रुद्रवर झडप घातली. पण ह्यावेळी रुद्रने त्याला घट्ट पकडले आणि ते किंकाळ्या फोडू लागले. रुद्रला काही कळणार तोच त्याने रुद्रच्या हाताचा चावा घेतला आणि रुद्रची मूठ सैल होताच ते निसटून पळाले. रुद्र कसा तरी उठवला. त्याचा हात रक्ताळलेला होता व तळहाताला केसांचा गुच्छा माकलेला होता. रुद्रने आपल्या खिशातून रुमाल काढला व ते रक्त आणि केस त्याला पुसून त्याची गुंडाळी करून परत खिशात ठेवली. नितेशचे किंकाळणे परत घरात घुमले आणि रुद्र खोलीच्या दिशेने धावला. तो खोलीच्या दाराशेजारी येऊन पोहोचला आणि त्याची नजर खाली गेली. विभूतीची रेघ जशीच्या तशी होती, तरी रुद्रने धाडकन दरवाजा लोटला आणि समोरील दृश्य पाहून तो शहारला. नितेश पलंगावरून काही उंचीवर हवेत तरंगत होता आणि तिथेच भिंतीला पाय खिळून एक आकृती हसत उभी होती. रुद्रने लागलीच लाल दोरा हातात घेतला, पण ती आकृती लगेच सळसळत खिडकीतून बाहेर निघून गेली व नितेश धाड करत पलंगावर आपटला. तू ठीक आहेस ना? घामाघूम झालेल्या नितेशला रुद्रने विचारले. होय, मी. रुद्रने त्याला पाणी दिले आणि तो उठून खिडकीपाशी गेला. तोच भिंती आडून डोकावणारे लाल डोळे क्षणात अंधारात गुडूप झाले. रुद्र तसाच मागे फिरला. रुद्र, काय होते ते? नितेशने विचारले. चल दाखवतो, रुद्र म्हणाला व खोली बाहेर पडला.
हॉलमध्ये येऊन त्याने कापड घेतले व पेटवून अगदी मधोमध टाकला. चहूबाजूला त्याने मंतरलेले पाणी शिंपडले आणि मंत्रोच्चार करत त्याने आजूबाजूला नजर फिरवली. हॉलमध्ये तर सर्व शांत व स्थिर होते, पण दरवाजा व खिडक्या खाड खाड करत आपटत होत्या. आणि अचानक बाहेरील आवारात भेसूर, किंचाळणे आणि हसणे घुमले. तेवढ्यात वरच्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा जोरात धडाधड आवाज करत वाजू लागला. रुद्रने मगाशी दरवाजाच्या फटीतून काढलेले ते काळसर तावीज अग्नीवर धरले. तोच भेसूर किंकाळत एक लहान आकृती पुढे सरकली. तिला पाहताच नितेश शहारून मागे सरकला. एक पूर्ण रक्ताने माखलेली काळी बुटकी आकृती होती ती. डोके खूप मोठे व पूर्णपणे काळे डोळे आणि शरीरावर केसांचे गुच्छे होते. क्षणात झेप घेत त्याने तावीज हिसकावले आणि धाडकन खाली आपटले व किंकाळ्या फोडत गडाबडा लोळू लागले. रुद्रने आधीच तावीच्या दोरीला मंतरलेला लाल दोरा बांधून ठेवला होता. किंकाळत हातातील तावीज झटकत ती आकृती अंधारात ओरडत पळाली. रुद्रने तावीज उचलून अग्नीत भस्म केले व हाताला लागलेले ते केस व रक्त जे एका रुमालाला रुद्रने पुसले होते तो रुमाल अग्नीत भस्म केला. पुढच्याच क्षणी एक कर्कश किंकाळी संपूर्ण बंगल्यात घुमली आणि पुढच्याच क्षणी विरली. पण बाहेरील ओरडणे अधिकच वाढले आणि खिडकीच्या काचा तडा जाऊन खळ करत फुटल्या. धडधडता दरवाजा क्षणात तुटून खाली आपटला व बाहेर साठून राहिलेला धुराडा घरात शिरला. सर्व एकदम शांत झाले आणि पुढच्याच क्षणी काचांचे तुकडे थरथरत हवेत तरंगले. तेवढ्यात सपकन दरवाजा नकळत दोघांवर येऊन आदळला. रुद्र व नितेश खाली आपटले. तोच काचांचे तुकडे त्यांच्या दिशेने वेगात आले. रुद्रने नितेशला घेऊन बाजूला पलटी मारली. तोच काही काच दोघांच्या शरीरात शिरले. क्षणभर तिथे शांतता पसरली आणि भेसूर हसण्याचा आवाज घराबाहेरून आला. रुद्र, तू ठीक आहेस ना? नितेशने विचारले. होय, मी बरा आहे, पायात रुतलेला काच काढत रुद्र म्हणाला. नितेशने त्या जखमेवर रुमाल बांधला. चल आता बाहेर जाऊयात म्हणत रुद्र उठला. दोघेही समोरील साहित्य उचलत बाहेर निघणार. तोच नितेशचा फोन घणाणला. रुद्र, सुबोधचा फोन आहे, उचल, रुद्र म्हणाला. तसे नितेशने फोन स्पीकरवर ठेवला. काय झाले सुबोध? नितेशने विचारले. सुरेखाची तब्येत अचानक खूप बिघडलेली आहे. ती रस्त्यात उलट्या करत आहे. काहीच समजत नाही तिला काय झाले ते, सुबोध रडत म्हणाला. तुम्ही घाबरू नका, हिम्मत धरा व प्रार्थना करा, रुद्र म्हणाला व दोघांनी घराबाहेर पावले टाकली. हवा जोरजोरात घोंगावत होती आणि पालापाचोळा हवेत उडवत वेड्यासारखा हुंदडत होता. तेथील कोपऱ्या कोपऱ्यात वेगवेगळे आवाज एकसारखे येत होते. रुद्रने हातातील छोट्या त्रिशूळने एक रिंगण आखले व दुसरे रिंगण नितेशसाठी आखले. विशिष्ट मंत्र उच्चार करत दोघांनी आतमध्ये प्रवेश केला. रुद्रने लगेच पितळी हवन कुंड मांडले आणि लाकडे टाकून अग्नी पेटवला. एकूणच आहुती टाकत त्याने मंत्र उच्चार सुरू केला. अचानक जमीन स्पंदनासारखी वर खाली झाली व काहीतरी सळसळत येऊन रिंगणाशी थांबले व रिंगणाच्या गोलाकार फिरू लागले. तोच त्या फुगलेल्या जमिनीतून अचानक एक हात बाहेर पडला व रिंगणाच्या आतमध्ये शिरला. पण तेवढ्यात ठिणग्या उडाल्या व तो कुचकट हात भाजला आणि क्षणात आला तसा गुडूप झाला. नितेशची नजर विचित्र आवाजाकडे गेली. त्याने बंगल्याच्या भिंतीकडे पाहिले. एक काळी सावली पालीसारखी भिंतीवर रेंगाळत निघून गेली. तेवढ्यात धाड आवाज करत काहीतरी यज्ञकुंडात येऊन पडले. ते तेच अर्धे कुजलेल्या कुत्र्याचे शरीर होते. अगदी मुंडीविरहित कुंडातील अग्नी विझली आणि तिथे फार मोठ्या प्रमाणात दुर्गंध पसरला. समोरील काळोखातून भेसूर हसण्याचा आवाज आला, पण तिथे कोणीच नव्हते. रुद्रने कसे तरी ते कुत्र पकडून हवेत भिरकावले आणि पुढच्याच क्षणी
त्याने हवेतच पेट घेतला आणि धाडकन कोसळून त्याची राख झाली. रुद्रने परत अग्नी पेटवला व मंत्रोच्चार सुरू केला. नितेश, तुला ती बाधित गोष्ट शोधून आणावी लागेल, पण मला ती कुठे सापडेल? मी तिला कसे काय शोधू? नितेशने विचारले. रुद्रने लगेच झोळीतून लिंबू काढले व आपले डोळे बंद करत त्याने काही मंत्र उच्चारले. बघता क्षणी लिंबू लाल भडक झाले व रुद्रच्या हातात थरथरू लागले. काळजी घे म्हणत रुद्रने नितेशकडे मंतरलेल्या पाण्याची बाटली व छोटे खंजर आणि विजेरी सोपवली. बघताच क्षणी लिंबू रुद्रच्या हातातून निसटले व सळसळत बागेत शिरले. नितेशने रिंगणाबाहेर पाय ठेवताच हवा जोरदार घोंगावली. नितेश लिंबू मागे बागेतील काही झाडे झुडपे पार करून गेला. लिंबू सदाफुलीच्या शेजारी जाऊन गरगर भोवऱ्यासारखे फिरत होते. नितेशने विजेरीचा उजेड तिथे टाकला. सदाफुलीची पाने लाल पडली होती व फुले काळी पडलेली होती. नितेश सावकाश सांभाळून पुढे सरकला. त्याची नजर लिंबाशेजारी गेली. एक उंचवट्यासारखी नुकतीच चेपून बुजलेली जागा त्याच्या नजरेस पडली. तोच कुचका वास त्याच्या नाकात शिरला आणि गोंधळून त्याने आजूबाजूला पाहिले. क्षणभर एक आकृती अंधारात वाकलेल्या अवस्थेत चालताना त्याला दिसली आणि त्याचे अंग शहारले. पण पुढच्याच क्षणी अगदी वेगात ती आकृती अंधारात अदृश्य झाली. नितेशने वेळ न दवडता जमीन उकरायला सुरुवात केली आणि अचानक त्याच्या पाठीमागून कोणीतरी वेगात निघून गेले. तसा तो दचकला. त्याने त्या खणलेल्या खड्ड्यात विजेरीचा झोत टाकला. आतमध्ये काळ्या कापडाची भयानक बाहुली होती. नितेशने हात खड्ड्यात टाकला व हळूच बाहुली पकडून बाहेर काढली. तोच खड्ड्यातून एक सडका हात बाहेर पडला व त्याने नितेशचा हात घट्ट पकडला. अचानक झालेल्या हल्ल्याने नितेश एकदम दचकून गेला आणि आपला हात सोडवण्यासाठी हिसके देऊ लागला. पण तो कुजलेला लांब नखांचा हात अधिकच त्यांचे मनगट घट्ट पकडून ओरबाडू लागला. वेळ न दवडता नितेशने आपल्या हातातील खंजर त्या काळ्या हातात खुपसले व तो हात सळसळत आतमध्ये निघून गेला. ते सुकलेल्या रक्ताने माखलेले खंजर खड्ड्यातच पडले. नितेश तसाच तोल जाऊन वेगात पाठीवर पडला. तोच कोणीतरी त्याला ओढत नेऊन फेकले. नितेशला बरेच खरचटले होते आणि तो विवळत पडला होता. तेवढ्यात कुचक्या सडलेल्या मांसाचा वास परत हवेत पसरला आणि नितेशचे डोळे समोर खिळले. एक काळसर सुकलेल्या शरीराची स्त्री अगदी पाठीत वाकलेल्या अवस्थेत हळूहळू पुढे सरकत होती. तिचे सडलेले मांस जणू हाडांना चिकटलेले होते आणि ठिकठिकाणी मांसाचे गोळे लटकत होते. जणू काही कोणीतरी तिला फाडून टाकलेले आहे असे भासत होते. तिचे तोंड फार मोठे होते व डोळ्यांच्या कपारी खोल गेलेल्या होत्या. तिला डोळे नव्हते, पण आतमध्ये काहीतरी लालसर चमकत होते व ती तीक्ष्ण नजर नितेशवर खिळलेली होती. तिच्या शरीरावर एक पांढरी रंगाची गोंदलेली आणि जागोजागी फाटलेली व रक्ताने माखलेल्या साडीचा एखादा तुकडा पांघरलेला होता व साडीचा भाग सतत हवेत तरंगत होता. पुढच्याच क्षणी तोंड आवासत ती मोठ्याने भेसूरपणे ओरडत नितेशवर धावली. तिला पाहताच नितेश गोठून गेला होता, पण पुढच्याच क्षणी तो ओरडला व गडबडत मागे सरकला. तोपर्यंत ती नितेशवर झेपावली होती. तोच नितेशने कमरेत खोसलेली मंतरलेल्या पाण्याची बाटली तिच्यावर चिडकली आणि पुढच्याच क्षणी ती ओरडत अंधारात गायब झाली. नितेश थरथरत उठला व लटपटत आजूबाजूला नजर फिरवू लागला. तोच तिने वाऱ्याच्या वेगाने त्याच्यावर हल्ला केला व त्याला दूर भिरकावून दिले. ह्या नादात नितेशच्या हातातील मंतरलेल्या पाण्याची बाटली निसटून कुठेतरी अंधारात पडली व तो धाडकन गवतावर आपटला. नितेश स्वतःला सावरतच होता. तोच दोन काळे हात त्याच्या डोक्यावर जखडले आणि क्षणात तिने नितेशचे डोके आपल्या आवासलेल्या भल्या मोठ्या तोंडात ओढले. तोच रुद्र तिथे अचानक धावत आला व त्याने एक गुंडाळी
त्या आकृतीच्या तोंडात फेकली व पुढच्याच क्षणी ती मोठ्याने ओरडत हवेत विरली. नितेश रक्तबंबाळ होऊन खाली पडला होता व अद्यापही त्याने ते बाहुले आपल्या रक्ताळलेल्या हातात घट्ट धरून ठेवले होते. तू बरा आहेस ना? उठ, म्हणत रुद्रने नितेशला आधार देऊन उभे केले व कसे तरी चालवत आणून त्याने नितेशला रिंगणात बसवले. ते बाहुले घेऊन रुद्रने विशिष्ट मंत्र उच्चार करत अग्नीत फेकले आणि ते सुकलेले रक्ताने माखलेले खंजर रुद्रने तेलात धुतले व ते तेल अग्नीत ओतले. तसा मोठा भडका उडाला व समोरील अंधारात किंकाळ्या फुटल्या. ती आकृती परत ओरडत त्यांच्या दिशेने धावली, पण काहीच वेळात आपसुकच हवेत विरली. रुद्र, सर्व संपले काय? पडलेल्या जागेवरून नितेशने विचारले. तोच भेसूर हसण्याचा आवाज घराच्या दिशेहून आला. तसे दोघांनी दचकून घराकडे नजर टाकली. एक काळी कृश आकृती घराच्या टेरेसवर पाय सोडून बसलेली होती व दोघांची नजर पडताच क्षणात मागे सरकली. वातावरण एक वेळ सुन्न पडले. नितेश खाली डोके टेकून पडला होता. रुद्र, आपण वाचू काय? त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. घाबरू नकोस, आता मी बघतो, म्हणत रुद्रने पिशवीतून एक लिंबू बाहेर काढले व मंत्र उच्चारत त्याने ते खाली सोडले. ते लाल लिंबू सरसरत पुढे निघाले, पण अचानक गोंधळून ते रुद्रच्या पायाशी येऊन फिरू लागले. रुद्रने काकेत पिशवी अडकली व रिंगणाबाहेर पाऊल ठेवले. हवा जोरदार घोंगावत होती व झाडे पूर्ण वाकून सळसळत होती. काहीतरी सर करत घराच्या भिंतीवरून निघून गेले. रुद्रने त्या काळ्या विकृत आकृतीवर नजर टाकली व झोळीतून विभूती काढत त्याने नितेश भोवती रिंगण आखला आणि डोळे बंद करत काहीतरी आठवू लागला. तोच त्याला घराच्या मागच्या बाजूस खिडकीतून पाहिलेले ते लाल डोळे आठवले व पुढच्याच क्षणी रुद्रने आपली पावले घराच्या मागच्या दिशेने उचलली. रुद्र घराच्या मागच्या बाजूस येऊन उभा राहिला. तिथे कितीतरी गमले ठेवलेली होती व थोडा वळसा घालून तिथेच वरती बेडरूमची खिडकी होती आणि रुद्र शहारला. त्याला क्षणभर वाटले की खिडकीतून कोणीतरी त्याच्याकडे धारदार नजरेने पाहत होते, पण तिथे काहीच नव्हते. उघड्या खिडकीचा पडदा रक्त फडफडत होता. रुद्रला तिथेच शंका आली. त्याने आसपास सर्वत्र नजर फिरवली आणि एका गमल्यावर त्याची नजर जाऊन खिळली. तोच सुकसुकाटाचा आवाज त्याच्या कानांनी टिपला आणि अचानक एक तुटलेला आंबा घरंगळत हळूहळू त्याच्या पायाशी येऊन ठेपला. रुद्र त्याला वळसा घालून पुढे सरकणार तोच हळूहळू तो आंबा आपोआप सडू लागला व त्याचा सडका वास तिथे पसरला. रुद्रचे तिकडे लक्ष जाते न जाते तोच सपकन एक साप आंब्यातून सळसळत बाहेर पडला व रुद्रवर झेपावला. तो रुद्रचा चावा घेणार तोच रुद्रने सांभाळून आपले पाय ओढले व क्षणात समोरील एक गमले उचलून त्याच्यावर फेकले. रुद्रने दीर्घ श्वास घेतला आणि त्या गमल्यातील काळ्या पडलेल्या वेलीजवळ रुद्र गेला व लगेच गमल्यातील माती उकरू लागला. तेवढ्यात कसली तरी विचित्र सळसळ रुद्रच्या कानी पडली. तसेच दचकून त्याने आजूबाजूला पाहिले, पण सर्वत्र एकदम शांतता होती. रुद्रने परत गमल्यात हात टाकला. तोच तो काळा वेल सळसळत रुद्रच्या हातावर सापासारखा लिपटला. रुद्रच्या हातावर बघताच क्षणी लाल चट्टे उमटले व त्याला तीव्र वेदना जाणवू लागली. रुद्रने आपल्या हाताला हिसका दिला व जोरात हात खाली झटकला. तसा गमला खडकन आपटून फुटला व वेल सळसळत थोड्या पुढे सरकून एकदम सुकून गेली. आता त्या फुटलेल्या गमल्यात मातीने माखलेली बाधित गोष्ट हिरवट चमकताना स्पष्ट दिसत होती. ती उचलण्यासाठी रुद्र पुढे सरकला. तोच घरावरून एका आकृतीने त्याच्यावर झेप घेतली आणि धाडकन रुद्र खाली आपटला. एक कुरूप काळपट स्त्री त्याच्या अंगावर चढून बसली होती. तिच्या तोंडात दात नव्हते. डोळे खोल कपारीत तीव्रपणे रोखलेले लालभडक चमकत होते आणि नाक वाकडे होते. रुद्रने लगेच आपला हात पिशवीत टाकला. तोच पिशवी आपोआप
खांद्यातून निसटून बाजूला जाऊन पडली. बघता क्षणी भेसूर किंकाळत तिने आपली धारदार नखे रुद्रच्या पोटात रोवली व ती रुद्रला फाडून टाकणार. तोच रुद्रने गळ्यातील रुद्राक्षाची माळ काही मंत्र उच्चारत तिच्या अंगावर फेकली. पुढच्याच क्षणी ती ओरडली आणि एक स्फोट होऊन ती आकृती बाजूला जाऊन पडली व माळ कुठेतरी अंधारात जाऊन स्थिरावली. रुद्र वेदना सहन करत वेगात पिशवीच्या दिशेने सरकला व त्याने पिशवीत हात टाकला. तोच एक जोरदार धक्का त्याला बसला आणि तो बाजूच्या झाडाच्या बुंद्यावर जाऊन आपटला. रुद्रच्या डोक्याला मार लागला होता. क्षणभर त्याने नजर पुढे सरकवली. ती आकृती वेगात ओरडत त्याच्या दिशेने येत होती. आता तिचे रूप अधिकच स्पष्ट दिसत होते. चेहरा तसाच भयानक, विद्रूप, अंगावर एक फाटके सडलेले कापड होते व तिचे पाय पूर्णपणे उलटे होते. पुढच्याच क्षणी तिने रागात रुद्रच्या गळ्याला पकडून हवेत उचलले व मोठ्याने किंचाळत बेसूरपणे हसू लागली. रुद्र आपले पाय झाडू लागला व सुटण्यासाठी धडपड करू लागला, पण सर्वच व्यर्थ. अचानक त्या भयानक आकृतीने मोठ्याने ओरडा केला आणि तिचे संपूर्ण शरीर थरथरू लागले. नितेशने मागून येऊन तिच्या कपाळावर विभूती फासली होती. पुढच्याच क्षणी मोठ्याने ओरडत ती अंधारात दिसेनाशी झाली.